संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी वरडगावमधील मुक्काम संपून आज फलटण नगरीत मुक्कामी असणार आहे। आज पहाटे पाट्यपूजन करून खरं तर पालखीचं प्रस्थान जे आहे ते फलटण नगरीकडे रवाना झालेलं पाहायला मिळते आणि ज्या फलटणच्या विमानतळ मैदानावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी मुक्कामी असते त्या मैदानाची तयारी आता प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून केली जाते। खरं तर पावसाचा अंदाज आज फलटण नगरीमध्ये सांगितला आहे, त्या अनुषंगाने पालखी जिथं मुक्कामी असते त्या विमानतळ मैदानावर प्रशासनाकडून जोरदार तयारी जी आहे ती केली जाते। संपूर्ण मैदानात ही खडी टाकून जे आहे ते मैदान झाकलं जाते। पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी ज्या ठिकाणी मुक्काम जो आहे पालखीचा असणार आहे त्या सगळ्या जागेची पाहणी करतात। याच ठिकाणी आज संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा मुक्काम असणार आहे, तो पालखी तळ आता तयार केला जातो। प्रशासनाकडून देखील मोठी तयारी या विमानतळ मैदानावर केली जाते। खरं तर पावसाचा अंदाज आहे आणि या पावसाचा फटका या सगळ्या पालखी सोहळ्याला वारीला बसू नये म्हणून प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी आता या विमानतळ मैदानावर घेतली जाते। आज सकाळपासून इथे सगळी तयारी जी आहे ती केली जाते। जे क्रेन जेसीबी आहेत ते देखील आणून मैदानावरती संपूर्ण जी आहे ती मैदानाची साफसफाई आणि लेवल सुरू झालेली आहे आणि जिथं पालखी तळावर मुक्काम असणार आज खरं तर फलटण नगरीत मुक्काम असतो माऊली महाराजांच्या पालखीचा आणि फलटणकडे तरडगावचा कालचा मुक्काम संपून कालचं रिंगण संपून माऊली महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आता फलटणकडे झालेलं आहे आणि याची तयारी आता प्रशासनाकडून देखील या विमानतळ मैदानावर सुरू झालेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, फलटण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।